नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकपणे तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत सेना भाजप मधल्या अंतर्गत युद्धाची. सत्तेत राहून एकमेकांच्या विरोधात कायम मैदानात उतरत असलेले हे अत्यंत जवळचे गेल्या 28 वर्षातले सख्खे मित्र आहेत. आत्ता नेमकं अशी काय परिस्थिती ओढवलेली आहे की सेना भाजपला एकमेकांची उणीधुणी अगदी टोकापर्यंत जाऊन काढावी लागतात. शिवसेनेकडून वेगवेगळ्या उपमा दिल्या जात आहेत, भाजपकडून वेगवेगळ्या उपमा दिल्या जात आहेत. सुरुवात संजय राऊतांनी निजामाच्या उपमापासून केली, औरंगजेबापर्यंत जाऊन पोहोचले. त्याच्यानंतर असरानी, गब्बर सिंग आणि आता शकुनी मामा, महाराणी अशा सगळ्या उपमा देत एकमेकांच्या समोर हे शड्डू ठोकून दोन्ही पैलवान उभे राहिलेले आहेत. पण दोन्ही पैलवान सत्तेत बसून तेल लावलेल्या पैलवानासारखे अजिबात एकमेकाच्या अंगाला कुठली गोष्ट लागू देत नाही आहेत, हे वास्तव आहे. पण दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, किंबहुना राज्यात विरोधकांची कुठली नवी स्पेस, नवी जागा निर्माण होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं सेना भाजप आखाड्यात उतरून विरोधकांसारखं एकमेकांसमोर बाण सोडतंय का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे 3 महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण चर्चा करतोय आज. त्यात म्हणजे सेना भाजपची भांडणं ही खरंच जनतेसाठी आहेत का की आपापसातील स्वार्थासाठी आहेत, हा पहिला मुद्दा असेल. दुसरा मुद्दा असेल की मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सेना भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकली आहे का. आणि तिसरा मुद्दा असेल की विरोधकांची जागा व्यापण्यासाठी सेना भाजप केवळ भांडणाचं नाटक करते का. या 3 मुद्द्याविषयी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत या चर्चेकरता स्टुडिओमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आहेत. बोरिवलीतलं त्यांचं आंदोलन आपण पाहिलेलं होतं आणि त्याच्यातून झालेले वेगवेगळे संदर्भ समोर आले होते. राजू वाघमारे प्रवक्ते काँग्रेसचे आपल्यासोबत आहेत. शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. आणि आपल्यासोबत पुण्यावरून भाजपचे खासदार अमर साबळे देखील येणार आहेत. मला सुरुवात प्रकाश सुर्वे तुमच्यापासूनच करायची आहे. काय नेमकं असं घडलं की इतक्या टोकाला जाऊन तुम्ही इतके सख्खे मित्र, घरात 2 सख्ख्या भावांनी भांडणं करावीत आणि प्रॉपर्टीवरनं वाद निर्माण करावा, असं काहीतरी चित्र दिसतंय. प्रॉपर्टीचा मुद्दा नाही, पण सत्तेचा मुद्दा कुठतरी येतोय. पहिलं तर असं आहे की आम्ही स्वतःहून कुठलंही त्यांना आमचे मित्र आहेत, आमचा मित्रपक्ष आहे, आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये आलेलो आहोत. उद्धव साहेबांचं स्पष्ट म्हणणं होतं की आम्हाला दोघांना निवडून दिलेलं आहे, पुन्हा निवडणूक लागू नये आणि जे भ्रष्टाचारी लोक आहेत ते त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन पुन्हा जनतेने आम्हाला निवडून त्याच्याकरता दिलेलं आहे. म्हणून हे सत्तेमध्ये राहून आपण चांगली सत्ता राबवूया, ह्याच्याकरता आम्ही उद्धव साहेबांनी त्यांना पूर्णपणे सपोर्ट देऊन आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहोत. आज हे सत्तेमध्ये असताना उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे ते चुकीचं आहे तिथे आम्ही बोलणारच, ते आम्ही सहन करणार नाही. आमचा शिवसैनिक हा तळागाळातला असणारा शिवसैनिक, गल्लोगल्लीत असणारा आमचा शिवसैनिक आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक वार्डामध्ये शाखा असणारा आमचा शिवसैनिक आहे. आणि जनतेची कामं करणारे आम्ही लोक आहोत. जनतेची छोटी छोटी कामं असतील, त्या छोट्या छोट्या कामासाठी जनता आमच्यापर्यंत पोहोचते. आज असा कुठलाही पक्ष नाही ज्याची प्रत्येक याच्या इथे शाखा असेल किंवा गटप्रमुख, चालीत माणूस असेल, असा एकमेव पक्ष आहे तो आमचा पक्ष आहे. आणि छोट्या छोट्या कामासाठी लोक आमच्याकडे मदतीला येतात. लोकांची जी सेवा आहे ती लोकांना सेवा मिळाली पाहिजे. लोकांचे जे दुखणं आहेत, लोकांचे जे त्यांना जे असणाऱ्या गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि त्याच्या बाबतीत आम्ही बोलतोय तर कुठे चुकीचं आहेच नाही. आज संजय राऊत साहेब जरी आमचे बोलले असतील, तिथली परिस्थिती मी का नाही समजून घेत. औरंगाबाद असेल, मराठावाडा असेल, तिकडे निजामाचं सरकार होतं. निजामाच्या सरकारने तेव्हा ते फार त्रास दिलेला आहे. आता तुम्हाला पण माहिती असेल, तिकडे जी उद्धव साहेबांनी जी शिवजल क्रांती योजना राबवली ती कुठल्या तरी सरकारने राबवली का? आम्ही प्रत्यक्षात राबवलेलं आहे. आज तिथे लोक किती खुश आहेत. आज तिथे एक पाऊस पडल्याने भरपूर. पण सत्तेत राहून तुम्ही काय फार खुश दिसत नाही साहेब. असे महत्वाची खाती आज त्यांच्याकडे आहेत. महत्वाची आम्ही सत्तेत त्यांना मदत, विरोधका जे भ्रष्टाचार आहेत किंवा ज्यांनी सत्तेसाठी लोकांनी ज्यांना नाकारलेलं आहे ते त्यांनी पुन्हा यांच्याबरोबर एक कुठे काळिंबा लागू नये, जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, त्यासाठी आम्ही सत्तेत, आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण सत्तेमध्ये असताना आम्ही उद्धव साहेबांनी हे पण सांगितलेलं, आम्ही चुकीचं कुठलंही काही खपवून घेणार नाही, हे पण तर सांगितलेलं आहे. आधी शिवजल क्रांती योजना असेल, किती चांगलं. भाजप काय तुमच्यावर नेमकं चुकीचं करते की तुम्हाला इतकी सल बोचते आणि ते काही करून राहत नाही, तेही एका वेगळ्या टोकावर जात आहेत, तुम्हीही वेगळ्या टोकावर जात आहेत. चुकतंय नेमकं कोणाचं आणि कुठं? आता साहेब इथलं औरंगाबादचं आणि मराठवाड्याचं उदाहरण घ्या ना तुम्ही. तिथे आज उद्धव साहेबांच्या माध्यमातून हजारो मुलींची लग्न लावून दिली. यांनी पण जाऊन लग्न लावली साहेब. ही लग्न सुरुवात कुणी केली हे तर बघा ना. म्हणजे सुरुवात कुणापासून झाली. आणि उद्धव साहेबांनी स्पष्ट त्याच्यामध्ये आम्ही सर्व आमदारांनी घेऊन गेलो, दौरे केले, बघितलं,
तिथे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काही सरकारने योजना केल्या त्या योजना तिथपर्यंत पोहोचल्या की नाही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही परत संपर्क आम्ही साधून ते सर्व केलेलं आहे ना. आमचं म्हणणं आहे सरकारने तिथपर्यंत लोकांना ती मदत पुरवली पाहिजे. जे आत्महत्या सरकार करताय त्यांना त्यांची मदत मिळाली पाहिजे, तिथपर्यंत पूर्णपणे तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. मध्ये एक कुठे जो गपला होतो तो होता का म्हणे, लोकांपर्यंत ही पूर्ण मदत पोहोचली पाहिजे. याच्यासाठी आम्ही भांडत आहोत. अमर साबळे, काय वाटतं तुम्हाला की घटस्फोटाची भाषा डायरेक्ट माधव भंडारेंनी मनोगत या पाक्षिकातून तुमच्या व्यक्त केली आणि आता हे म्हणतात की आम्ही आमच्या कामासाठी म्हणून भांडतोय. नेमकं काम कोणतं ते कळत नाही. सत्तेतल्या वाटेचं काम, वाटेला आलेल्या न पदरात पडलेल्या पदाचं काम, की आणखी काही दुखणं आहे ते सुटत नाहीये म्हणून चाललेले भांडण आहेत. या संदर्भामध्ये उद्धव साहेबांचं स्थान हे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. ते या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी अधिकारवाणीने बोलू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जे स्थान होतं ते स्थान उद्धव साहेब त्यांच्या कृतीतून निर्माण करू शकतात. त्यामुळे या संदर्भामध्ये जे काही त्यांना मतं मांडायची ते त्यांच्या अधिकारवाणीने नेतृत्वाशी बोलू शकतात. परंतु त्यांच्या परस्पर जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत आणि अन्य कोण आहेत या संदर्भामध्ये जाहीर या मत व्यक्त करणं हे योग्य नाही, समर्थनीय नाही. नाही, पण दुसऱ्या बाजूला एक असंही स्पष्टपणे एक निरीक्षण म्हणून तुम्हाला मांडून देतो. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते, सामनातनं ज्यावेळेला जहरी टीका भाजपवरती केली जायची त्यावेळेला भाजपमधनं कुठलीही प्रतिक्रिया यायची नाही. आता नेमकं काय होतंय की सामनातनं टीका झाली की भाजपवाले थेट धावून येत आहेत आणि हे पण मग नंतर आपला बाण उपसून तुमच्या अंगावर सोडतायत. नाही, या संदर्भामध्ये क्रियेला प्रतिक्रिया येणं हे नैसर्गिक आहे. परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं शासन हे विकासासाठी कटिबद्ध आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सबका साथ सबका विकास या तत्वाला आधारून या महाराष्ट्रामध्ये दुष्काळावर मात करून आपण सर्वत्र विकास पोहोचवला पाहिजे या भावनेने काम करत आहे. त्यामुळे यामध्ये जो गृहकला आहे या गृहकलाला जास्त स्थान न देता आपण कार्यरत राहिले पाहिजे ही भारतीय जनता पार्टी आणि सरकारची भावना आहे. आम्ही जास्त स्थान देत नाही, पण तुमचेच कार्यकर्ते स्थान द्यायला भाग पाडतात बऱ्याच गोष्टी करून. नाही, आता यामध्ये गृहकलामध्ये मतांतर असू शकतं. परंतु काही विरोधी पक्ष नेते जे पाण्यात देव घालून बसलेले आहेत की जे काही गृहकला आहे त्याचं मोठं युद्धामध्ये रूपांतर व्हावं आणि हे सरकार पडावं, परंतु हे होणार नाही. कारण काही झालं तरी ही हिंदुत्वाचा कॉमन धागा या दोन्ही पक्षामध्ये असल्यामुळे हे कदापि होणं शक्य नाही. हा गृहकलाचा मतमतांतराचा भाग आहे, या उपर दुसरं काहीही नाही. ठीक आहे, आपण जाऊ ही चर्चा पुढे नेऊन. शिंदे साहेब ते म्हणतात देव पाण्यात ठेवून बसलाय, तुम्ही काय म्हणाल याला? आता आम्हीच सांगितलं दोघांना भांडणं करत बसा आणि आम्ही देव पाण्यात घालतो. मुद्दा असा आहे, एक मुद्दा मी सांगतो. प्रकाश सुर्वे मगाचपासून म्हणाले भ्रष्टाचारी सरकार परत येऊ नये म्हणून लोकांनी आम्हाला बदल करून दिला. मी प्रकाश सुर्वेंना सांगतो ते मागच्या वेळेला राष्ट्रवादीमध्येच होते. जे भ्रष्टाचाराचा आरोप करत होते त्यावेळेला तुमची राष्ट्रवादीत होता. ठीक आहे, आता तुम्ही शिवसेनेत गेला, पण असं काय 1.5 वर्षामध्ये अर्धा डझन मंत्री तुमचे भ्रष्टाचारामध्ये आरोपामध्ये अडकलेलं आहे सरकार आहे. आणि तुम्ही एकमेकावर, आम्ही नाही करत आरोप, एकमेकावर तुम्ही मुंबई महानगरपालिकेपासून सगळीकडे तुम्ही एकमेकावर आरोप करतायत. आमचा याच्याशी काडीनेही आमचा संबंध नाही, कुठलाही आमचा या ठिकाणी कुठल्या प्रकारचे हे नाही. खरं म्हटलं तर हा वाद जो चाललाय ना हा राजकारणाच्या सत्ता स्पर्धेसाठी आहे, ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केला की विरोधी पक्षाची जागा आणि अशा प्रकारे व्यापायची का. एक मुद्दा मी सांगतो, भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं हे मनापासून आलं का हा पहिला प्रश्न. सत्तेमध्ये वाटा त्यांना त्या मानसन्मानाने मिळाला का हा दुसरा प्रश्न. मगाशी त्याचा उल्लेख झाला, काही खाती जी मिळाली तिचा कुठलाही समाजाशी फायदा नाही अशी खाती शिवसेनेला देऊन त्यांनी एका प्रकारे शिवसेनेला आम्ही किंमत देत नाही हे आजपर्यंतच्या केंद्र आणि राज्याच्या सत्तेमध्ये दाखवून दिलेलं आहे.
ही सल शिवसेनेच्या प्रमुखांपासून नेत्यामध्ये मनापासून आहे. परंतु अडचण अशी आहे की सत्तेच्या समीकरणात आपण गेलो नाही तर आपली माणसं बाजूला जातील आणि त्याचा भाजप फायदा उठवेल ही शंका असल्यामुळे ही सत्ता त्यांना सोडवता येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की सत्तेशिवाय न राहता 15 वर्षानंतर सत्ता मिळाली ती जर सोडली तर आपल्याला अडचण निर्माण होईल ह्या भीतीपोटी हे एकमेकांशी संसार करतायत. आमचा संबंध या लोकांच्या भांडणामध्ये कधीच नाही. शिवसेनाने त्यांच्या मुखपत्रातून भाजपला डिवचलं. भाजपने कधी नव्हतं त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि तो आव्हान देण्यासाठी वाद जो चाललेला आहे हा फक्त सत्ता स्पर्धेसाठी आहे. येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला लक्ष ठेवून या ठिकाणी हे सर्व चाललेलं राजकारण आहे. त्यामध्ये आपला कार्यकर्ता चेतवायचा, पेटवायचा आणि त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पुढची सत्ता हस्तगत करायची ही राजकारणातली समीकरण आहे. आणि म्हणून हे जे आरोप प्रत्यारोप त्यांची झालेले आहेत, कोण कोण निजामाचं म्हणतंय, कोण कशाच्या बद्दल म्हणतोय, हे आरोप प्रत्यारोप जरी झाले तर मी आपल्याला सांगतो 100% हे आत्ता सुद्धा पूर्णपणाने 5 वर्ष सत्ता करणार. अशा अनेक कारणं झाली की ज्यावेळेला ही दोघं वाद करत बसले. आज सकाळ आम्ही पाणी देव पाण्यात बुडवायची गरज नाही, आम्हाला माहिती आहे तुम्ही किती वाद केलं तरी जनतेला हे वाद दाखवण्याचं तुम्ही नाटक करणार आहात. 5 वर्ष तुम्ही सत्ता उपभोगणार आहे. 5 वर्षानंतर जनता ठरवेल तुमच्या कामकाजाची पोचपावती आणि मग त्यावेळेला निर्णय घेईल तुम्हाला बदलायचा तो. परंतु आजच्या घडीला हे फक्त सत्तेच्या आणि सत्ताच्या वर होणाऱ्या अपमानाचा नाटकाचा हा भाग आहे असं मी समजतो. एक नाटकाचा भाग आहे. एक पहिला अंक सुरू झाला, दुसरा अंक सुरू होण्याची आता वाट बघायला लागेल मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत. साबळे साहेब येतो तुमच्याकडे. पण राजू वाघमारे, ज्या प्रकारे आपण बघतोय की जसं प्रकाश सुर्वे म्हणाले की जनतेच्या प्रश्नासाठी म्हणून आम्ही भांडतोय, पण ही भांडणं खरंच जनतेच्या प्रश्नासाठी आहेत का दोन पक्षामधल्या स्वार्थासाठीचे आहेत? राजेंद्रजी, राजकारण करताना राजकारण किंवा दुसरं आपण ज्यावेळी बघतो ते 2 सिद्धांतांवर होतं. एक तुम्ही सत्तेचा सिद्धांत असतो आणि एक सर्वसामान्यांच्या प्रश्नाचा सिद्धांत असतो. यांनी जे सांगितलं की आम्ही लोकांसाठी एकमेकाशी भांडतोय, आता जर तुम्ही बघितलं की यांच्या भांडणाची प्रवृत्ती बघा, यांची वाक्य बघा, याच्यामध्ये कुठेतरी ही महाराष्ट्रातली जनता आपल्याला दिसते का? तर कुठेही दिसत नाही. सरकार कसं चालतं? सरकारचे प्रत्येक निर्णय दोन्ही पक्षाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होतात. त्याच्यामध्ये शिवसेनेचे पण मंत्री असतात, भाजपचे पण मंत्री असतात आणि एकत्र बसून त्याच्या आधी सरकार कॅबिनेटच्या आधी कॅबिनेटमध्ये कुठचे प्रश्न येणार आहेत त्याचे सगळे पोचपावती या सगळ्या पक्षांकडे जाते. उद्धवजी साहेबांकडे ती जाते. त्याच्यात आपण काय बोलायला पाहिजे हे सगळं ठरतं आणि कॅबिनेटमध्ये ते निर्णय होतात. म्हणजे काय तर सरकारचे निर्णय घेत असताना हे दोन्ही पक्ष एकत्र असतात. मग त्या कॅबिनेटच्या मीटिंग मधून बाहेर यायचं आणि सरकारचे कपडे काढायचे आणि त्यांच्यावर टीका करायची. कुठचं शहाणपण आहे हे? आणि हे कोणाला शिकवतायत? महाराष्ट्रातली जनता आता एवढी धुतकुळीला राहिली आहे का की सरकारच्या कॅबिनेटमध्ये बाहेर यायचं आणि एकमेकाबद्दल बोलायचं की बाबा यांचे निर्णय आम्हाला मान्य नाहीत? म्हणजे अशा प्रकारचा हा पूर्णपणे एक नाटकाचा भाग आहे. आता अमर साबळे, तुम्ही म्हणालात की बाळासाहेब असताना असं होत नव्हतं. आता प्रॉब्लेम असा झालाय की बाळासाहेबांनंतर शिवसेनेमधली जी धमक होती किंवा शिवसेनेमधली जी ताकद होती की ज्या पद्धतीने शिवसेना रस्त्यावर उतरणारी शिवसेना म्हणून गणली जात होती ती तशी राहिलेली नाही. आता आपण मान्य करायला पाहिजे. कारण पहिल्यांदाची बाळासाहेबांच्या वेळची शिवसेना आणि आताची शिवसेना याच्यात फरक आहे. पहिल्यांदाचा भाजप आणि आता सगळ्या बाजूनी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन राहिलेला भाजप म्हणजे मिसळ झालेला भाजप, याची प्रवृत्ती वेगळी झालेली आहे. त्याच्यामुळे यांनी आरे म्हटलं की ते कारे म्हणतायत आणि हे ठरवून ठेवलेलं नाटक आहे. याच्यामध्ये लोकांचे प्रश्न कुठे आले? हे नाटक याच्यासाठी आहे राजेंद्रजी की या महाराष्ट्रातल्या जनतेचे जे प्रश्न आहेत, आज दुष्काळाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, डाळ 200 रुपये किलो झालेली आहे, महागाई वाढलेली आहे, या सगळ्या प्रश्नांवर बेरोजगार झालेले आहेत लोक, या सगळ्या प्रश्नांवर जर जनतेने लक्ष दिलं तर मग जनता काय म्हणेल? मग यांचं लक्ष या मूलभूत प्रश्नांकडून बाजूला घ्यायचं तर ते कसं करणार? तर आपण दोघांनी एकमेकावर आरोप करायचे
कारण आमच्या दोन्ही पक्षांना, बीजेपी आणि शिवसेनेला, लाज नावाचा काही प्रकार नाही. त्याच्यामुळे किती खालच्या पातळीवर जाऊन एकमेकावर टीका करायची, अध्यक्षांचे पुतळे जाळायचे, त्यांनी त्यांना असरानी म्हणायचं, त्यांनी त्याला गब्बर सिंग म्हणायचं. कुठच्याही पातळीवर आपण जाऊन आता उद्धवजींबद्दल अमर साबळे म्हणतायत की ते इतके थोर आहेत की ते हक्कानी सांगू शकतात. अहो, मग ज्या उद्धव ठाकरेंना तुमच्या प्रवक्त्यांनी असरानी म्हणून उच्चारलं, त्या प्रवक्त्यांवर तुम्ही कारवाई केली का? तर तुम्ही केली नाही. मग इकडे बसून उगाच खोटं जनतेसमोर कसं काय तुम्ही म्हणताय? बरं, ते प्रवक्ते आहेत, मी प्रवक्ता आहे पक्षाचा, मी जे बोलतो ते माझा पक्ष बोलतो. जे माधव भंडारी बोलले ती पक्षाची भूमिका आहे. नाही, सुधीर मुनगंटीवार म्हणाले त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, त्या मासिकात त्यांनी लेख नाही, लिहिला. नाही. मग हे हात झटकायची कामं काय नाही, होतात? मग तुम्ही मला सांगा की जर ती पक्षाची नाही, त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, मग बीजेपीने माधव भंडारींवर कारवाई केली का? तर कारवाई केली नाही. बीजेपीने त्यांना समज दिली का? तर समज दिली नाही. शिवसेनेने संजय राऊतांना समज दिली का? तर ती दिली नाही. म्हणजे या दोन्ही पक्षांचं काय चाललंय? आज आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष आहेत. मुंबईचा बीजेपीचा अध्यक्ष सामना जर जाळायची भाषा करतो आणि त्याचा पुतळा शिवसैनिक जाळतात, मग याच्यात या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं काय चाललंय? अमर साबळे काय म्हणाल? नाही, हा जो वादाचा जो मुद्दा आहे, या वादाच्या मुद्द्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी विनाकारण बाऊ करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचं सर्व मंत्रिमंडळ दुष्काळ हटण्यासाठी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कधीही एवढं भरीव कार्य झालेलं नाही. साबळे साहेब, एवढं कार्य नाही, पण करण्यासाठी- साबळे साहेब, हे सगळं ऐका सोडून द्या. ना, ऐका ते बाकी दुष्काळ निवारण वगैरे सगळं जलयुक्त शिवार, शिवजल क्रांती सगळं मान्य आहे, पण हे कार्यकर्ते सेना भाजपचे दुष्काळात 13वा महिना आल्यासारखं का वागतायत? या संदर्भामध्ये की कार्यकर्त्यांची हे बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे पण तो अशा पद्धतीने, निसर्ग बदलत जातो, अशा अनैसर्गिक पद्धतीने, परिस्थिती अनैसर्गिक भाषा वापरून नाही, अनैसर्गिक पद्धत नाही, बदल हा नैसर्गिक त्यांचं भाव आहे. म्हणणं असं आहे त्यामुळे राजेंद्रजी, बदल होतोय, की निसर्गातला बदल आता आणि लोकांचा बदल कळल्यामुळे ह्या बदलावर ते आलेले आहेत. अच्छा, साबळे साहेब बोला. यामध्ये हा जो नैसर्गिक बदल आहे हा आपण मान्य केला अहो, पाहिजे. तुम्ही नैसर्गिक भाजप मित्र आहात, शिवसेनेचं या मग नैसर्गिक बदल कशाला करता मैत्रीत? अहो, मित्र आहात तुम्ही, नैसर्गिक मित्र आहात, मग नैसर्गिक बदल कशाला करताय? चला. अहो, साबळे साहेब का हसू करून आभार घेताय व्यक्त करतो. स्वतःच? अहो, महाराष्ट्र बघतोय, नाही, काय त्यांना उत्तर करताय द्या. तुम्ही? त्यांना उत्तर द्या, आपण चर्चा पुढे जाऊ. बोला साबळे साहेब. तुमचे आभार मानतो की भाजप आणि शिवसेना हे आम्ही नैसर्गिक मित्र आहोत हे तुम्ही मान्य करता, परंतु अहो, काँग्रेस हे आणि आम्ही बोलत राष्ट्रवादीची नाही, नैसर्गिक मैत्री हे होती का? बीजेपी आणि शिवसेना बोलते, काँग्रेस- आम्ही नाही बोलत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे खऱ्या अर्थाने नैसर्गिक मित्र होते का? जर तुमचे राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसच्या अहो, आम्ही मुख्यमंत्र्याला असं पॅरालाइज नसतो, आम्ही झालेला आहे. आम्ही एवढ्या ह्याच्यावर जात असं नव्हतो. म्हणत होते तेव्हा नाही, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलेला आहे. साहेब, इथपर्यंत साबळे साहेब, राष्ट्रवादीची साबळे नेते साहेब, पुढे जात त्या असेल. मुद्द्यावर येऊ अजून. डॉक्टर साबळे एकनाथ साहेब, मुद्द्यावर एक येऊ. मिनिट. साबळे साहेब, हे बरं का, साबळे साहेब, राष्ट्रवादी तो- आणि तो सुद्धा वाद होता. काँग्रेसच्या त्यामुळे कार्यकर्त्यांना साबळेजी ऐका, त्याच्यावर ऐका. आम्ही जरा तो समजा. त्याचा वाद- मग तुमच्या या त्याचा ह्याच्यामध्ये वादाचा तुम्ही परत भाव कधी तुम्हाला पण करण्यात इकडे आलेला येण्याची नाही. इच्छा दिसते. साबळे साहेब, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा. आमच्या दोन्ही पक्षांना आमचे बाप माहिती आहेत. आता बीजेपी आणि शिवसेनेचे बाप शोधण्याची पाळी आलेली आहे, जे तुम्ही दोन्ही पक्ष एकमेकाशी नाही, शोधताय. नाही. इतक्या खालच्या पातळीवर आम्ही कधी आलो नाही. आम्ही हातापर्यंत मर्यादित होतो, भारतीय जनता पार्टी तुम्ही बापापर्यंत गेलात. भारतीय जनता पार्टी कोणत्या कुटुंबावर आधारित पार्टी नाही. त्यामुळे अहो, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचा प्रश्न राष्ट्रवादी येत काँग्रेस, नाही. काँग्रेसला अहो, काही घराणे आहेत. तुमच्याकडे बघा परंतु ना, भारतीय स्वतःकडे जनता बघा. पार्टीला कोणतीही घराणी काय म्हणजे तुम्हाला विषय तेच कुठचा सांगतो, चाललाय, तुम्ही काय काँग्रेसला- बोलताय? अहो, विषय कुठचा चाललाय साबळेजी? काँग्रेसला गांधी घराणं आहे, वाघमारे, एक मिनिट, राष्ट्रवादीला एक मिनिट. पवार घराणं आहे. भारतीय मला एक पार्टीला सांगा, कोणतंही घराणं नाही. साबळेजी, भारतीय जनता अहो, पार्टी आमच्यावर नका बोला, विचारावर तुमच्या आधारित- दोघांचं बोला. हा विषय विचारावर- तुमच्या दोघांवर आहे आता. विचारावर आधारित अहो, विषय असणारी पार्टी तुमचा आहे. आहे. त्यामुळे ठीक आहे, भारतीय ठीक जनता आहे. अहो, पार्टीला शिवसेना डॉक्टर, एक मिनिट बीजेपीचा बोला. विषय आहे. नाही, अमर साबळे एक मिनिट. गांधी बाप आहे. अमर साबळे एक मिनिट, अमर साबळे एक मिनिट. डॉक्टर एक मिनिट.
प्रकाश सुर्वे, ज्या पद्धतीने आता ही सगळी चर्चा तुम्ही ऐकताय मगाचपासून, अमर साबळे म्हणाले की उद्धवजींबद्दल आम्हाला आदर आहे. महा आदर असताना आसराणीचा उल्लेख कसा होतो? जर भाजपला तुमच्याबद्दल आदर आहे आणि तुम्हाला शिवसेनेबद्दलचा आदर आहे, तर मग निजाम गब्बर सिंगचा उल्लेख कसा होतो? कल्लू मामाचा उल्लेख कसा होतो? आणि मग शिवसेना माधव भंडारीच्या लेखानंतर त्यांना महाराणी म्हणते, इकडे आज तुम्ही शकुनी मामा म्हणता. हे डाव नेमके खेळतंय कोण शकुनी मामाचे आणि फासे टाकतंय कोण असे? साहेब असं आहे, आमच्या सामनामधून जे काही विचार मांडले जातात ते पॉलिसीने ते जे काही चाललंय त्याच्या लोकांचे मनात ते विचार आहेत ते मांडले जातात. आणि सामनाच्या बाबतीत जर कोणी आमच्यावर वेगळ्या कटाक्षाने बघायचा प्रयत्न करणार तर ते आम्ही शिवसैनिक कधीही सहन करणार. पण हे डाव कोण खेळतंय तुमच्यामध्ये? काय हे फासे टाकले जातात? आता साहेब माणसं आहेत. माधव भंडारी जे बोलले त्यांनी स्वतःची पहिली पात्रता तपासून घ्यायला पाहिजे होती. कुणाबद्दल आपण बोलतोय? आमच्या नेतृत्वाबद्दल कोणी काही बोलेल तर ते आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही. त्याला जशाच तसं उत्तर मिळेलच, मग शिवसेना स्टाईलने ते उत्तर मिळेल हे अगदी आम्ही स्पष्टपणे सांगतोय. आमचं नेतृत्व आज संयमी आहे, धीरोदत्त आहे, शांतपणे चाललंय. याचा अर्थ आमच्या नेतृत्वाबद्दल कोणतं आमचा शिवसैनिक हा प्रत्येक माते फिरवायचा आहे. तो शांततेने जेवढा चाललाय तेवढा चाललाय ना, त्याच्या पुढे तर. आणि ज्यांनी जे बोलतायत त्यांनी स्वतःची पात्रता बघा ना, त्यांनी आपल्या पात्रतेप्रमाणे बोललं पाहिजे. कुणाबद्दल आपण काय बोललो पाहिजे ते आमचं नेतृत्व मोठं आहे. ते मोदी साहेब ते बघून घेतले. आम्ही मुख्यमंत्र्याला अजून पण चांगलंच बोलतोय ना, ते नेतृत्व आहे त्याला आमचं पण मानच आहे ना. उद्धव साहेब पण हे काय केलं जाते शिवसेनेच्या बाबतीत? आता मला वाटतो कदाचित माधव भंडारी वैफल्यग्रस्तांनी झालं असेल त्यांना ते आशिष शेलारांना काय झालं? आशिष शेलारांना काय झालंय? माधव भंडारींनी एक वैफल्यग्रस्तांना लेख लिहिला, पण आशिष शेलार असे का वागतात? आशिष शेलार का वागतात ते मला वाटतं त्यांना जास्त विचारायला बरं होईल, कारण त्यांना पण मंत्रिपदाची कदाचित आता काय असू शकतं. अच्छा, असं आहे नेतृत्व. आशिष शेलार येतो मी शिंदे साहेब. आशिष शेलारांची असं आमच्या कुठल्या तरी याच्यावर काहीतरी बोललं तर त्यांना असं वाटतं खोटी प्रसिद्धी मिळून आम्ही तो काय फार मोठं काय साधतील, पण ते मोठं साधणार नाही. त्याचा त्यांना योग्य जबाब द्यायला. प्रत्येक गोष्टीमध्ये आशिष शेलार शिवसेनेला का टार्गेट करतात? करून दाखवलं म्हणणारे आता जेलमध्ये जातील असं म्हणतात. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर येते, दुसऱ्या बाजूला तुम्ही टीका केल्यानंतर सामना आम्ही जाळून टाकू अशा पद्धतीचं विधान करतायत. हे कशासाठी केलं जात आहे? तुम्हाला मुद्दामून डिवचण्याचा प्रयत्न होतोय, शांत बसलेल्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न होतोय, की सत्तेतली ही खेळी चालू ठेवायचं म्हणून प्रयत्न होतोय? साहेब आमच्या सामनाकडे वाकड्या नजरेने बघणं पण शक्य नाही आहे, तर जाळण्याची भाषा ही नंतरची भाषा आहे. ते वाकड्या नजरेने बघितलं तरी आमच्या शिवसैनिक घरात घुसून ठोकल्याशिवाय सोडणार नाही, ते आम्ही आवाजून सांगू इच्छितो. कुणाला काही म्हणून मी पहिल्या वाक्यात बोलतो, आपली आपली पात्रता बघून माणसाने बोललं पाहिजे. आता पवार साहेबांच्या बाबतीत किंवा आणखीन मोदी साहेबांच्या बाबतीत मी बोलणं योग्य नाही आहे. आम्ही आमच्या पात्रतेप्रमाणे चाललो, तसं त्यांनी सुद्धा त्यांची पात्रता तपासून त्याप्रमाणे बोललं पाहिजे असं माझं मत आहे या बाबतीत. शशिकांत शिंदे, तुम्हाला काय म्हणायचं होतं मगाशी? त्याच्यामध्ये मला एकच म्हणायचं आहे की मगाशी ते म्हणाले, खरं म्हटलं तर दोघं भांडतात काय याचं उत्तर जर काढायचं असेल, मगाशी वाघमारे म्हणाले वस्तुस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये 1.5-2 वर्षाच्या कारभारानंतर सर्वसामान्य जनता प्रचंड नाराज आहे. मग सत्तेची समीकरणं लक्ष केंद्रित करण्यासाठी सातत्याने आपण चर्चेत राहण्यासाठी ही केलेली रणनीती आहे. मी तुम्हाला सांगतो, आज ग्रामीण भागामध्ये दुष्काळाचं सांगितलं मगाशी प्रकाश सुर्वे किंवा अमर साबळेने, जलशिवार. तर जलशिवारच्या योजनेमध्ये पाणी पडल्यानंतर त्याचा फायदा होणार होता. 2 वर्षामध्ये प्रकाश सुर्वे विधिमंडळात आहे, विरोधी पक्ष इव्हन त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी सुद्धा ही भूमिका मांडली की सरकारने कर्जमाफी किंवा बाकीच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातून न्यायाचा निर्णय घ्यावा. सरकारने नाही तर नाही घेतला. भाजपच्या असलेल्या मंत्र्यांनी स्पष्ट शब्दामध्ये एकतर्फी निर्णय घेतला. आज माझं म्हणणं काय असं आहे, या सर्व गोष्टीच्या घडामोडीमध्ये आपलं हे लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी केलेली ही रणनीती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, जर खरोखर यांना वाटतंय की आपल्याला फार अपमान होतोय, मग हे सत्तेत का राहतायत मला कळत नाही ना. जर तुम्हाला खरोखर वाटतं की हे आपला सातत्याने अपमान करता आपल्याला आव्हान देत आहे, आज भाजपच्या आशिष शेलारांनी मगाशी ज्याचा उल्लेख केला किंवा कोणी त्या संदर्भामध्ये स्टेटमेंट केली ना, यांच्यावर कारवाई झाली ना. तिथं संजय राऊतापासून उद्धवजी ठाकरेपासून ज्यांनी या ठिकाणी त्यांच्यावर टीका केली भाजपवर, मोदीपासून सगळ्या, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. हे म्हणतात वरिष्ठ पातळीचे नेते एकमेकांना बघून त्याच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतील. मग ही घडामोडी घडताना ना मुख्यमंत्री ना देशाचे पंतप्रधान ना कुठे या ठिकाणी हे करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला.
अहो देशाचे पंतप्रधान जेव्हा मुंबईला किंवा महाराष्ट्राच्या कार्यक्रमाला येतात ह्यांना साधं निमंत्रण देत नाही, याचा अर्थ असा आहे की भविष्य काळातली सत्ता स्वबळावर स्वतःच्या ताकदीवर मित्राला संपवून घ्यायची ही रणनीती ओळखल्यामुळेच या सर्व राजकारणाचे हे पडसाद उमटत आहेत आणि हे पडसाद असेच निवडणुका होईपर्यंत होतील. हे डोंबिवलीला असंच झालं. डोंबिवलीला एकमेकांची कपडे काढण्यापर्यंत अगदी वाघ कोण आहे याच्या संदर्भात सिंह कोण आहे याच्याबरोबर गुरगुरून झाली. सत्ता डोंबिवलीच्या निवडणुकीनंतर परत दोघांनी एकत्र येऊन घेतली. हे मगाशी सांगितल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला हे सर्व माहिती आहे आणि ही जनता या सर्व राजकारणातून ठीक आहे एकमेकांचे पुतळे जाळून वगैरे हे राजकारण करतील, परंतु जनतेचे प्रश्न सुटले नाही तर जनता निश्चितपणाने यांना खाली केल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून हे सगळे राजकारणाची समीकरणं ही आपापल्या पद्धतीने स्वाभिमानाने करतात. ठीक आहे, एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. मात्र हे सगळं काही चालू आहे ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच चालू आहे. त्यामुळे आपापली जागा घट्ट करण्यासाठी आणि आपापले मतदार आपल्या जवळ घट्ट राहण्यासाठी म्हणून सुरू झालेले हे प्रयत्न आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाची जागा व्यापण्यासाठी म्हणून केला गेलेला हा एक वेगळा प्रयत्न की मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला प्रयत्न. ब्रेक नंतरच्या चर्चा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय सेना भाजपमधल्या अंतर्गत भांडणाविषयीची. काही फेसबुकच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या त्या वाचून दाखवताना आपण पुढे जाऊ. सुदर्शन जाधव म्हणतात की शिवसेनेला मुंबईत आणि महाराष्ट्रात आपलं वर्चस्व हवंय आणि भाजपचं वर्चस्व दिवसेंदिवस वाढतंय, त्यामुळे शिवसेना कारण काढून भाजपवर टीका करते. दादासाहेब खेतमाळीस म्हणतात की ही भांडणं जनतेसाठी मुळीच नाहीत, खऱ्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा हा एक डाव आहे. प्रशांत कुमार म्हणतात की शिवसेना आणि भाजप भांडणं करत आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. बाळासाहेब जोशी आहेत, त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवरच टीका केली याच्यात. ते म्हणतात की काँग्रेस राष्ट्रवादीनं सुखी संसार थाटत जनतेला लुटलं आणि सेना भाजप भांडकुदळ आहेत, पण त्यांना विश्वास वाटतो की हे दोघं काहीतरी आपलं भलं करतील. पण असं काही परिस्थिती आता दिसत नाही. कुणाचं भलं होणार याच्यातलीच खरी इथे गंमत झालेली आहे. मला प्रकाश सुर्वे तुम्हाला विचारायचं आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक आता समोर आली आहे आणि त्याच्यातली सगळी परिस्थिती कुठेतरी भाजपला ही मुंबई महापालिकेची सत्ता एक हाती राज्यासारखी ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. त्यातून ह्या सगळ्या उकाळ्या पाकाळ्या निघतात की याला परत वेगळं काही कारण आहे आणि मुंबईतच हे सगळ्या गोष्टी घडतायत, मुंबईतच एकमेकावर टीका होत आहेत. साहेब मी पुन्हा एकदा सांगतो, मुंबई नगर महापालिका इलेक्शन्समध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष असणार आहे. उद्धव साहेबांचे असणारे विचार, त्यांचा असणारा संयमीपणा, त्यांचा असणारा धीरोदत्तपणा आणि असणारी हिंदुत्वाची भूमिका, हे सर्व मुद्दे आणि आमच्या तळागाळातल्या असणाऱ्या कार्यकर्त्याचं बळ, आमचा गटप्रमुख असेल, सालवाईज प्रमुख असेल, यांची असणारी ताकद, लोकांच्या अडीअडचणीला उपयोगी पडणारे एकमेव पक्ष पुन्हा सांगतो हा शिवसेना आणि शिवसेनाच आहे. कुणाचं मयत असेल, बारसा असेल, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल, काही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी लोक आमच्यापर्यंत येतात. त्यामुळे आणि कुणी किती काही केलं तरी एक नंबर पक्ष हा शिवसेना आणि शिवसेनाच उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली असणार आहे. मग भाजप का भांडते तुमच्याशी? काय एवढं बिनसलंय भाजपचं तुमचं की प्रत्येक गोष्टीमध्ये 36चाच आकडा होतोय? आता साहेब आतापर्यंत सगळी गुन्हे 36 प्रमाणे जुळली होती, लग्नात जुळवतात त्याची, पण आकडा 36चा वेगळाच का साहेब होतोय? मी परत पुन्हा सांगतो, आता शशिकांत शिंदे साहेब बोलले की शिवसेना हा पक्ष आहे की दुष्काळग्रस्तांच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा विधानसभेमध्ये आम्ही भांडत होतो. आम्ही उठून तेव्हा आम्ही बीजेपीच्या विरोधात भांडत होतो. आता उस्मानाबादमध्ये पण कर्जमाफीची मागणी केली उद्धव ठाकरे. आम्ही सांगतो उद्धव साहेबांनी स्पष्ट शब्दात, मी पुन्हा परत उद्धव साहेबांनी स्पष्ट, जिथे चुकीचं आहे तिथे आम्ही बोलणारच, ते आम्ही सहन करणार नाही. मग ही शेतकऱ्यांना माफी मिळाली पाहिजे, कर्जमाफी, त्यासाठी आम्ही भांडलो ना. जिथे जिथे सामनातून पण तेच आज संजय राऊतनी जे काही बोलतायत ते जनतेच्या हिताकरता आहे, तेवढंच बोलतायत. त्याच्यासाठीच ते आणि आमची ठाकरे शैली आहे साहेब. मग ते काय उपमा असराणीची देत आहेत, तुम्हाला उपमा अमक्या कशाची देत आहेत साहेब? तुम्ही त्यांना गब्बर सिंग म्हणता, काय चाललं काही कळत नाही लोकांना. त्यांनी त्या जर आम्हाला उपमा दिल्या असेल तर आम्ही ठाकरेंचे सैनिक आहोत, मग आम्ही पण उत्तर विरवणी जयसारखेच त्यांना उत्तर मिळतील. ठाकूर कोण आहे नेमका काही कळत नाही. गब्बर सिंग कळला, सगळं कळलं, पण ठाकूर कोण आहे कळत नाही साबळे साहेब. हे भाजप शिवसेनेचा जो वाद चाललेला आहे आणि ज्याला आपण नाटक म्हणता, त्या नाटकामध्ये कोणतीही भूमिका करण्याची आमची इच्छा नाही.
या जनतेने पात्र तर सगळी तुम्ही काँग्रेस निर्माण केली. राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार साबळे साहेब, पात्र तुम्ही निर्माण केली. नाटकाचा अंक सुरू झाला, आता भूमिकाच करायची नाही म्हटल्यावर कसं व्हायचं? प्रेक्षक समोर बसलेत सगळे. जी 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 पात्र करायचंय आम्हाला ते जनतेच्या हिताचं करायचंय आम्हाला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराला कंटाळून लोकांनी आम्हाला सत्ता दिलेली आहे. त्या सत्तेचं शहाणपण आम्हाला आलेलं आहे आणि म्हणून संयमित राहून आम्ही हा राज्यकारभार पूर्ण करणार आहे. आम्ही सिद्धांताच्या गप्पा करणार नाही जसं काँग्रेस करतं. पण मला सांगा, त्यांनी सिद्धांताच्या गप्पा केल्या. संयमी पण ऐका ना साबळे साहेब, संयमीपणा जर ठेवला तर मग जाळपोळ का राजेंद्रजी, करताय? संयमीपणा ठेवला तर मग एकमेकांना शिव्या शाप का देताय? संयमीपणा असेल तर एकमेकांना गब्बर सिंग असराणीची उपमा देऊन राजेंद्रजी. टीका का करताय? येतो मी शिंदे साहेब, एक मिनिट. नाही, यामध्ये की ऍक्शनला रिॲक्शन हा एक नैसर्गिक भाव आहे, तो घडलेला आहे. परंतु तो घडल्यानंतर ते विसरून जायचं, तो घरातला मतभेदाचा मतमतांतराचा भाग आहे, त्याचा भाव करून घेण्यात काही अर्थ नाही. कसं विसरायचं? त्याचा ऐका ना, विसरायचं कसं? त्याचा विसरायचं कसं? काही इतकं वाढत चाललंय, कोणीच कुणाला विसरत नाहीये. विस्मरण हा सुद्धा एक गुण आहे. जर तुम्ही आयुष्यात काही गोष्टी विसरू शकला नाही तर तुम्ही मोठं होऊ शकणार नाही. आम्हाला जनतेची सेवा करायची, आम्हाला जनतेची सेवा करायची आणि प्राप्त झालेला जो सत्ता प्राप्त झालेली आहे त्याचा शहाणपणाने वापर करायचा आहे. त्यामुळे आम्ही वादा संदर्भात अधिक भाष्य न करता काँग्रेसने जे सिद्धांत मांडले आहेत, भाष्य न करता कृती करताय. त्या सिद्धांतामुळे काँग्रेसची अवस्था देशामध्ये संकुचित झालेली आहे. एक मिनिट आभार साहेब, संकुचित झालेली आहे याचा त्यांनी विचार केला पाहिजे. बोला. नाही राजेंद्रजी, आता एक विषय असा आहे, त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचार. आता कालपर्यंत आम्ही या सगळ्या मंत्र्यांच्या आणि सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलत होतो, ते सोडून द्या. परंतु आता शिवसेनेनेच त्यांच्या मित्र पक्षातल्या सरकारच्या मंत्र्यांचा भ्रष्टाचारावर आरोप केला. एकनाथ खडसेवर आम्ही बोललो, पण आमच्यापेक्षा जास्त शिवसेना बोलली, संजय राऊत बोलले, उद्धवजी ठाकरे बोलले, सामन्यामधून बोललं गेलं. आणि एवढंच नव्हे, आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आता बरेच मंडळी, आता नुसते ठेकेदार गेलेत, आता बरेच नेते मंडळी आज जातील, हे वक्तृत्व केलं. आम्ही ना भ्रष्टाचाराचे आरोप केले, हे एकमेकांचे करतायत. दुसरं आता असं आहे, हे म्हणतात संयमाने घेतला पाहिजे. प्रकाश सुर्वे आता त्यांचे मित्र पक्षाचे आहेत, ते तर चॅनलवरून बोलले आता की बाबा आमच्या सामन्याबद्दल किंवा कुठे वक्रदृष्टी ठेवली तर घरात घुसून आम्ही ठोकून देऊ. ही आव्हानाची आरेरावची भाषा जेव्हा झाली तेव्हा हे सांगतात की संयमाने घेतलं पाहिजे. आता काल दानवेंनी सांगितलं की आता सर्वांनी या ठिकाणी त्यांनी सांगितलं की संयमाने घेऊन व्यवस्थितपणे हा पडदा टाकून मिटवून टाका. उद्धवजी ठाकरे मागच्या वेळेला ज्यावेळेला शंभूकानंद किंवा त्यांचा कार्यक्रम झाला गोरेगावला, अंधेरीला, तिथं काय म्हणाले की माझी युती करण्याची तयारी आहे, मग ती सन्मानाने झाली पाहिजे. ते 2 पावलं मागे आलेले दाखवले. मला अजूनही याचं समीकरण आणि मिश्रण कळत नाही की एका बाजूला नेते मंडळी ही भाषा करतात आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांना चितवण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ स्पष्ट शब्दात आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीला आपला कार्यकर्ता चार्ज झाला पाहिजे. जी मरगळ आलेली आहे, नाराजगी आलेली आहे, जनतेचा रोज पाहायला मिळतो, त्यातून ह्यामध्ये सर्व फायदा घेण्यासाठी हा केलेला सर्व नाटक आहे. 100% हे नाटक निवडणुकी पुरतच राहणार आहे. निवडणुकीनंतर परत यांचा संसार संपला नाही, तुझं माझ्याशिवाय करमत नाही, अशा प्रकारे परत चालू राहणार. डॉक्टर, कसं आहे राजेंद्रजी, आता अंबर साबळे म्हणतायत की आपण विसरायला पाहिजे. मग मोदींवर ज्यावेळी टीका केली आणि अमित शहावर टीका करते सामना, त्यावेळी मग ती टीका विसरली का जात नाही? प्रश्न असा आहे की तुम्ही इथे बसून उगाच लोकांना भुलतापा देऊ नका. बीजेपी आणि शिवसेनेचं आता जे गणित आम्ही मगाशी पण सांगितलं, हे जे गणित आहे, बीजेपीला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त डॅमेज करायचंय. त्यांचं ध्येय आहे की प्रादेशिक पक्षाला संपवायचं. शिवसेनेच्या पाठीवर बीजेपी मोठा झाला आणि शिवसेनेच्या पाठीत सुरा खोपसतोय, पण ते नैसर्गिक मित्र आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते चालतं. प्रश्न असा आहे की शिवसेनेला पाहिजे तेवढं डॅमेज करायचं आणि जास्तीत जास्त सीट आणण्याचा प्रयत्न करायचा, असा एक गट बीजेपी मध्ये आहे. आणि या दोन्ही पक्षांचं काय चाललंय राजेंद्रजी, यांचे जे दोन्ही नेते आहेत वरचे,
त्या सगळ्या नेत्यांना एअर कंडिशन केबिन मध्ये बसलेले आहेत ते. त्यांना माहिती आहे की ही जी नाटकं आपण करतोय ती नाटकं आपण चालू ठेवायची. कार्यकर्त्यांची 2-4 कार्यकर्त्यांची डोकी फुटतील. कोणतरी आता सुर्वे साहेब म्हणाले की आम्ही घरात घुसून मारू. मला वाटत नाही की शिवसेना तेवढी मजबूत राहिलेली आहे किंवा तसा त्यांना संदेश आलेला आहे. कारण संदेश जर आला असता तर आशिष शेलार बँड्रामध्येच राहतात आणि मातोश्री बँड्रामध्ये आहे. मागच्या वेळी किरीट सोमय्या म्हणालेले की कोणाच्या घरी कोणाच्या बंगल्यावर पैसे जातात, कोणाचा मेवणा पैसे घेतो आणि कोणाचे पीए पैसे घेतात, इथपर्यंत अगदी उघडपणे उद्धव साहेबांवर टीका झाली. तरीही शिवसेनेने काही केलेलं नाही आणि बीजेपी टीका करायची थांबलेली नाही. आज मुनगंटीवार म्हणतायत की आमचा त्याच्याशी संबंध नाही. याच्यातून काय दिसतंय की वरच्या पातळीवरचे नेते जे आहेत ते एकमेकाबरोबर हातात हात घालून बसलेले आहेत. ते हसतायत आणि जनतेला इकडे खाली आम्ही कसे भांडतोय आणि त्याच्यामुळे मीडियावरची जागा आम्हाला कशी घेता येईल, वृत्तपत्रातली जागा आम्हाला कशी घेता येतील आणि कार्यकर्त्यांची मरगळ. आज कार्यकर्त्यांना 2 वर्ष झाली कुठचीही पद किंवा कुठचीही महामंडळ मिळालेली नाहीत. तो जो असंतोष आहे त्याच्यावरून कार्यकर्त्यांचं पण लक्ष जर दुसरीकडे घ्यायचं असेल तर अशा पद्धतीची वक्तव्य करायची, एकमेकांमध्ये भांडणं लावून देण्याचा प्रकार करायचा आणि लोकांना मूर्ख प्रकाश ही अस्थिरता का निर्माण करतोय आपण? तुझं माझं जमेल तुझं वाचून करणार असं शशिकांत शिंदे म्हणाले पुढे होईल. मग ही अस्थिरता कशासाठी निर्माण करतोय? जर आपल्याला सत्ता सोडायची नाही आणि सत्तेतनं दूरही जायचं नाही पण भांडत तर राहायचंय. मी पहिल्याच वेळेला बोललो, सत्ता लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे, त्यामुळे पुन्हा निवडणुका मध्यवर्ती होऊ नये. तर एवढा मोठा बोजा लोकांवर, निवडणुकीचा फार मोठा बोजा पडणार आहे. तो बोजा पडू नये. उद्धव साहेब सत्तेमध्ये त्यांना पूर्णपणे पाठिंबा करतायत. पण त्याबरोबर हे पण आहे की आम्ही चुकीचं काही करणार नाही. आजचीच घटना घडली साहेब, सुरेंद्र कुलकर्णी आले जे पाकिस्तानची बाजू घेऊन एवढे करतात, त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या विरोधातच आहोत. आम्ही जिथे जिथे चुकीचं आहे तिथे तिथे आम्ही विरोध करणारच आणि आमचा सामना सुद्धा विरोध करणारच. अजिबात त्याच्यामध्ये कुठे पण हे थांबणार कधी? हे किती दिवस असं चालत राहणार आहे? हे किती दिवस चालणार? तुम्ही विरोध करणार, तेही विरोध करणार, हे किती दिवस चालणार असं? मी डॉक्टर एक मिनिट साहेब, आम्ही जे काय आमचे जे काय आता तुम्ही आम्हाला राडा पद्धत बोलत असाल की काय बोलत असाल, हे आमचं सर्वव्यापी आंदोलन आहे. तर सुरेंद्र कुलकर्णीच्या बाबतीत हे आमचं सर्वव्यापी आंदोलन आहे. आमचे आंदोलनही चालू राहणार. समोरच्या किती शांततेने घेतात त्याचा पण आम्ही विचार करतोय. मी त्यांच्या अंताचा वाट बघताय ते कधी आम्ही साहेब ते म्हणतात आम्ही संयमीच आहोत. आम्ही संयमपणा तुम्हाला दिसतोय का त्यांच्या ह्याच्यातनं, त्यांच्या कृतीतनं दिसतोय? शिवसेनेचा इतिहास काढला तुम्ही बघितला, आम्ही पण फार संयमानेच चाललेलो आहोत. एकदम अत्यंत संयमाने आम्ही चाललेलो आहोत. आणि जर मग संयम तुटलाय कोणाचा कुठे? मग एवढा राडा का होतोय रस्त्यावर सगळा? जर तुम्ही म्हणता संयमाने जिथे जिथे चुकीचं आहे तिथे तिथे आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आमचा शिवसैनिक तिथे तिथे त्या प्रकारे काम करणार. तो आमचा हक्क आहे. तो आम्ही अजिबात करणार नाही. आजची पण घटना घेतली, कुठे जिथे जिथे चुकीचं असणार तिथे ते लोकांच्या हिताचं आहे तिथे तिथे आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आम्ही आंदोलन करणार. डॉक्टर थोडक्यात मला आताच सुर्वे साहेब म्हणाले की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि परत निवडणुका लढवायला लागू नयेत म्हणून आम्ही सत्तेतून महाराष्ट्र कराचा बोजा लादणार फार मोठा. उत्तर तर देऊ द्या. म्हणजे महाराष्ट्राला निवडणुका परत लागू नये म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडत नाही आहोत. यांच्या लक्षात एक आणून देतो गोष्ट की ज्यावेळी शिवसेनेने पाठिंबा दिला नव्हता बीजेपीला, आवाजी मतदानाने राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता, त्याच्यावर सरकार चालू होतं. शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपद घेतलेलं आणि शिवसेना विरोधात होती, त्याच्यामुळे महाराष्ट्रावर निवडणुका आल्या नाहीत. मग तुम्हाला म्हणजे तुम्ही परत सुचवता त्यांनी विरोधी पक्षनेतेपद घ्यावं? नाही, मला एक मुद्दा स्पष्ट सांगून टाका, विरोधी पक्षनेतेपद घ्या. राजेंद्रजी, हा मुद्दा फार महत्वाचा आहे की आता सुर्वे साहेब म्हणाले की लोकांना निवडणुकीला जावायला लावू नये म्हणून आम्ही सत्तेमध्ये आहोत. मग ज्यावेळी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता तेव्हा बीजेपी सत्तेमध्ये होती, तुम्ही विरोधी पक्षात होतात, मग तुम्हाला सत्तेमध्ये तुम्ही का गेलात? म्हणजे हे आजही बाहेर गेले तरी महाराष्ट्रावर निवडणुका येणार नाहीत कदाचित. मग यांनी निवडणुका येणार की नाही येणार हा बागुलबुवा जनतेला कशाला दाखवताय? तुम्हाला जर पटत नाही तुम्ही बाजू लावा. आणि बीजेपी जे शिवसेनेच्या नावाने खडे फोडतंय तुम्ही त्यांना काढून टाका जर तुम्हाला पटत नाही तर. अहो, या दोघांना सत्तेचं लोणी पाहिजे.
त्याच्यामुळे फक्त इकडे बसून अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या आणि लोकांची करमणूक करायचं काम चालू केलेलं आहे या दोन्ही पक्षांनी. अमर साबळे काय म्हणाल थोडक्यात, शशिकांत शिंदेकडे जायचं? हा, डॉक्टर वाघमारे आणि शशिकांत शिंदे यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, परंतु ते रॉकेलचा डबा आणि डिझेल घेऊन हे टाकायला बसलेले आहेत. आता ही जी कमाल झाली. आता कमाल नाही, साबळे साहेब आता कमाल झाली. ऐका ना, आता बंब घेऊन येतो फायर ब्रिगेडचा. ऐका आता कमाल झाली. दुसरं काही नाही. नाही ऐका ना, आम्ही सत्तेत आहोत, आम्ही रस्त्यावर उतरणार नाही, आम्ही कुणाच्या घरात घुसून मारहाण करणार नाही, रस्त्यावर ऐका. आम्ही राडा करणार ऐका, नाही, ऐका. आम्ही राज्य करणार आहे. आणि या नाही, साबळे साहेब ऐका ना. जो भ्रष्टाचार काँग्रेस राष्ट्रवादीने केलेला आहे ऐका, तो ऐका. भरून काढणार आहे. नाही, साबळे साहेब आणि ऐका ना. ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे अहो, साबळे साहेब ऐका, त्याला ऐका. पाहिजे यासाठी प्रयत्न नाही करणार तुम्ही आहे. रस्त्यावर उतरणार नाही असं तुम्ही म्हणालात. तुम्ही सत्ता करायची आहे, राज्य करायचं आहे, राज्यकारण करायचं आहे. डिझेलचे, पेट्रोलचे, रॉकेलचे डबे हे घेऊन फिरत असतील, मग तुमचे कार्यकर्ते हातात काड्या घेऊन कशाला फिरतात जाळ लावत सगळीकडे? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठेही रस्त्यावर उतरलेला नाही, उतरणार नाही. जे काही झालं ते आमचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलेलं आहे, पडदा टाकलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे. त्यामुळे किती पडदे आहेत आमचे BJP शिवसेना कडे? हा मित्र पक्ष आहे. हो, बीजेपी कडे किती पडदे आहेत शिवसेना- आणि किती वेळा टाकणार? डॉक्टर एक मिनिट. शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही कोणतंही विधान करणार नाही. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो खणून काढल्याशिवाय अहो, ही राहणार नाही. मैत्रीची ही जी आमची भूमिका राहणार व्याख्या आहे. जी बनवलेली आहे साबळे साहेब ठीक तुम्ही, आहे. ही फार चांगली व्याख्या आहे मैत्रीची. म्हणजे तुमच्या दोन्ही पक्षांकडे बघून एकमेकाबरोबर मैत्री करतोय हे कोण बोलणार नाही, कारण मैत्री ठीक आहे. शब्दाला काळीमा लागलाय. शशिकांत शिंदे 30 सेकंद, वेळ संपलाय. शशिकांत शिंदेचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण आता माझा वेळ संपलेला आहे. आवाज तुमचा येत नाही शिंदे साहेब. शेवटी 30 सेकंद, सुर्वे साहेब काय सांगाल? आता संयमीपणा होणार की आता परत हे वाढत राहणार? आमच्याकडून कुठलंही पाऊल उचललं जात नाही. मग हे चाललंय ते काय? जिथे जिथे चुकीचं असणार तिथे तिथे आम्ही रस्त्यावर येणार. आंदोलन करणं आमचा जन्मसिद्ध हक्क. आम्ही त्याच्यातूनच आमची शिवसेना बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि उद्धव साहेब त्याच प्रकारे चालते. त्यामुळे जिथे जिथे चुकीचं असणार तिथे तिथे आम्ही रस्त्यावर उतरणार. म्हणजे अजून माघार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे चित्रातनं सगळं लक्षात आलं की कुठतरी विरोधी पक्षाची एक स्पेस, जागा व्यापण्यासाठी म्हणून केला गेलेला हा सगळा प्रयत्न आहे. त्यामुळे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना. लग्न जुळवताना पत्रिकेतले गुण बघतात, तसं सत्ता जुळवताना यांनी एकमेकांची संख्याबळ बघितली आणि 36 पैकी 36 गुण जुळले. पण 36 गुण जुळल्यानंतर देखील सगळं काही जुळलं असं होत नाही. 36चा आकडा पण होतो, तो आकडा झालेला आता पाहायला मिळतोय. इथेच थांबू, काय होतंय पुढं याची वाट पाहत राहू.